आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा संत सावध तुझ्या आभार मानतो. मान परमेश्वर आशीर्वादित परमेश्वर तुमच्या वचनात जाणाऱ्या प्रत्येकाला सैल करी प्रार्थना परमेश्वर तुमच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया हालेलुया. आपण सुदसीत मधून काही अध्याय घेणार आहोत आणि आपल्याला त्या अध्यायामध्ये बरेच शिक्षण किंवा नियम दिलेले आहेत. त्याचा वापर आपण आत्मेच्या द्वारे किंवा त्या शिक्षणाच्या द्वारे तो करायचा आहे. तर पहिला म्हणजे तिसरा अध्याय आपण घेऊया. तिसरा अध्याय 1 पासून पूर्ण अध्याय. हे परमेश्वरा माझे शत्रू कितीतरी झालेले आहेत. हालेलुया. जेव्हा तुम्ही प्रार्थनेला येता तेव्हा तुमच्या पाठीमागे बरेचसे शत्रू बंदुकी गोळ्या घेऊन घेणार ते माहिती नाही, पण अशी शत्रू असतात की तुम्हाला प्रभूपासून दूर कसं करावं, सताव कसं करावा, दुःख कसं तुम्हाला अंगामध्ये आणून ठेवावं. हालेलुया. तर त्याच्या वचनात आपल्याला काही ना काही शिक्षण मिळालेलं आहे की शत्रू किती झाले. माझ्यावर उठलेले पुष्कळ. हालेलुया. आता अनेक लोक प्रभूमध्ये आहेत, वचनामध्ये आहेत, शिक्षणामध्ये आहेत, तर पुष्कळ लोक उठतात. हालेलुया. तो चांगलं करतो त्याच्या विरुद्ध सुटतात, पण जो वाईट होतो त्याच्या विरुद्ध उठायला कोणाला सुद्धा ताकद नसते. हालेलुया. सगळ्यासाठी विशेष आहे ती म्हणजे प्रार्थना. उठा तुम्ही, पण कोणत्या पद्धतीने उठायचंय तुम्हाला. हालेलुया हालेलुया. आपल्या प्रत्येकाला शिक्षणात मध्ये पहिले एंट्री करायची ती म्हणजे आध्यात्मिक शिक्षण. आणि जर हे तुमच्यामध्ये आध्यात्मिक शिक्षण आहे तर तुम्ही एकदम मजबूत आहे. तुमच्या जीवनात कोणताही दुष्ट आत्मा कार्य करणार नाही. हालेलुया. हे बघा, एकदा तुम्हाला देवाने हाक दिलेली होती माणसा साजवण्याची, त्याच्यानंतर परत तुम्हाला हाक येत नाही. ती हाकेला आल्यानंतर ते त्याच्या मागे जे लागले ते सुख समाधान शांतीमध्ये राहिले, पण जेव्हा त्याच्यापासून दुरावत गेले तर ते अशुद्ध आत्मिक माणसाच्या पाठीमागे ते लागत असतात. हालेलुया. आणि ती अशी लागतात की लूका 24 मध्ये दिलेलं आहे, पहिल्यापेक्षा 7 आत्मे आणि 7 ते आत्मे आले. त्या माणसाची दशाची पहिली अशी होती चांगली, पण त्याच्यापेक्षा त्यांची दशा पूर्ण बिघडून लागली. तेव्हा मग फक्त तुम्हाला ते एक निमित्त येते आणि त्यात तुम्ही काही काळानंतर आजारी पडतात आणि नंतर देवाचा आत्मा घेऊन ते शरीर त्या मातीमध्ये कचऱ्यामध्ये फेकलं जातं. हालेलुया. आणि ती माणसं कधी कधी त्या मेलेला म्हणजे कचऱ्यात टाकलेल्या, मातीत टाकलेल्या त्या माणसाची जास्त स्तुती करत असतात. हालेलुया. ती मातीत केलेल्या माणसाची स्तुती नाही, तो कचरा आहे. तुम्ही घरात झाडू मारला, कचरा घेतला आणि फेकून दिला, बरोबर. योहान 15 मध्ये तसं आपण आहोत. जर आपण देवामध्ये नाही, वचनात नाही, शिक्षणात नाही, देवाच्या मार्गात नाही, देवाच्या नियमात नाही, तर आपल्याला देव कचऱ्याप्रमाणे फेकून, मग ते जीवनाच्या पुस्तकातली नावा खोडून डायरेक्ट असते. हालेलुया. तर हे जे आपल्याला एक शिकायचं आहे की दाविदाच्या काही मुद्द्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता त्याच्या मुलापासून तो का पळतो, कारण काय होतं. हालेलुया. त्याची कितीतरी वैरी झाली, कारण तो देवाच्या अधिक जसं जवळ गेला ना तसे त्याच्या पाठीमागे बरेचसे लोक वैरी त्याचे झाले. हालेलुया. आता मी आणि तुम्ही समजा देवाच्या मागे जास्त लागले वैरी, आणि ते वैरी कशी होते माहितीये का, तुमच्या कोणत्या तरी चुका बघायला सुरुवात करते. चांगल्या गोष्टी नाही बघणार, काहीतरी चूक किंवा कोणीतरी भडकवलेलं असा आत्मा तो तुमच्या शरीरामध्ये सोडून जातील, निघून जातील.
आणि तिकडून तुम्हाला सगळ्यांना ते नष्ट करू नये. आम्हाला जे शिकायचं आहे किंवा जे शिक्षण घ्यायचं आहे ते आम्ही खरं मनापासून घेत नाही. जो आत्म्यापासून जे शिक्षण घेतो ना तो बरोबर देवाच्या बरोबर राहतो, तो माणसाच्या बरोबर राहत नाही. कारण मग ते 17 दिले माणसाच्या बाबतीत सावध राहा. कारण माणूसच माणसाला खड्ड्यात टाकतो, माणूसच माणसाचा घात करतो, माणूसच माणसाचं नुकसान करतो, माणूस माणसाला मदतीसाठी पाठवतो. देवाने माणसाला एक दुसऱ्याला मदत करावी म्हणून त्याला पाठवला, पण त्या माणसाने माणसाचाच घात केला. आपल्या सगळ्यांना एक शिकायचं. कारण जुदास होता, त्याच्या हातात मोठा खजिना दिला, दान दिलेलं होतं, हे तू सांभाळ, हे सगळं तुला दिलं. न पेत्र होता, त्याच्या हातात चाव्या दिल्या. आता हे आपल्या तोंडावर कंट्रोल करण्यासाठी ना ही चावी आहे. तर पेत्राने माणसाला स्तुती करण्यासाठी शिकवलं, देवाचे गौरव कसे करावे. हे लॉक खोललं, आपल्या तोंडाचं लॉक. जे अपशब्द होते, खोटं बोलणार होतं, नफरत करणार होतं, द्वेष करणार होतं, ते काढायचं. स्वतःच एखादे वचन तुम्ही जर बघितलं आणि मध्ये जर तुम्ही 16-18 पासून पेत्राला दिलेल्या ज्या किल्ल्या होत्या त्या किल्ल्याचा अर्थ आहे लॉक, म्हणजे आपल्या तोंडाचं लॉक. हे आपलं तोंड स्वतःचे देखील दाम आहे प्रकरण 3:20. हे प्रत्येकाला हृदयाचा दरवाजा उघडायचा. पेत्र काय सांगतो की हृदयाचे दरवाजे उघडा. मी दरवाजा ठोकत आहे. प्रकरण 3:20 परमेश्वर या हृदयामधून आपल्याशी बोलत आहे. कारण 16-17 आपल्या आतमध्ये जो देव आहे ना, ह्या देवाला बाहेर काढण्यासाठी या जगाचे संपूर्ण मोह समोर येत आणि ह्या मोहाला जो मनुष्य आकर्षित होतो तो भविष्यातून नष्ट होतो. जिंदगीचं सगळं सुख हवं असेल, जे पाहिजे ते 14:14 मध्ये काय पाहिजे ते 7 हे पवित्र शास्त्र ज्या मागे आहे आणि तो त्याचप्रमाणे चालतो, तो जिंदगीमध्ये सुखी. हल्ली काय चाललं माहितीये का, तो सांगतो पास्टर मस्त आहे, बरोबर आहे. तुम्ही फक्त मानवाच्या मागे चालले, त्याच्या कर्माच्या मागे. ज्या माणसाची कर्म चांगली दिसतात ना त्याच्या मागे चला, कारण तो कर्माने नीतिमान ठरतो. आता मी चांगलं काय करतो त्याच्या मागे चला, माझ्या मागे नका चला. कदाचित तुमचे आचार विचार माझ्याविषयी वेगळे असते. म्हणून 14:1 मध्ये प्रभू येशू सांगतो शिष्यांना, अंतःकरण अस्वस्थ ठेवू नका. फक्त जुदाचंच अंतःकरण अस्वस्थ झालं, बाकीचं झालं पण ते कमी झालं, पण यांनी ते पूर्ण अंतःकरण अस्वस्थच ठेवलं. बघा, त्याला देवाच्या ठाई तारण नाही. आता आपण सुद्धा देवाच्या ठाई तारण नाही. का तारण नाही? देवाच्या ठाई तारण आहे. 4:12, 16:21. हे तारणासाठी आहे हत्या आहे. रोमक्रस दान. कारण आमच्यामध्ये तारण नाही. कोण बोलते तारण नाही? प्रभू येशू मध्ये तारण आहे, प्रभू येशू मध्ये जीवन आहे, प्रभू येशू मध्ये शांती आहे, प्रभू येशू मध्ये सर्वस्व आहे. पण या जगाच्या संपूर्ण मोहामध्ये जर आहे तर प्रभू जवळ काहीच नाही. हे तुमच्या नजरेत आहे. तुम्हाला वाटेल मी प्रार्थनेला जाऊन माझं काय झालं. पहिली तुझी कर्म काय आहे ना, तुझं वागणं, तुझं बोलणं, तुझं चालणं हे कसं आहे ते पहिलं शिक. त्याच्यानंतर तुझं भविष्य चेंज होईल. माझ्याविषयी म्हणणारे पुष्कळ आहेत. ते परमेश्वरा तू माझ्या भोवतीस. बघा काय सांगते, माझ्या भोवती तो बोलते कवच आहे. आता मी फिरतो कुठे ना, कार्य करतो बिंदास प्रभूची सेवेमध्ये, तो माझा कवच आहे. माझं जीवन, शरीर, आत्मा त्याचा आहे. त्याला वाटेल ते करू. या हक्क मी देवाला देते की हे सगळं तुमचं आहे, तुमच्या बिना माझ्याजवळ काही नाही. मग हा हक्क शैतानाने नाही घेतला पाहिजे. आणि त्यांनी जर घेतला तर मला स्वर्ग मिळणार नाही. तर मला स्वर्गात जाण्यासाठी ना तयारी करायची.
तर माझ्यातून चांगलं काम होणं, चांगलं करणं, चांगल्यात प्रवेश करणं. आज तुम्हाला माहिती की बरेचसे लोक देवाने हात दिली, दुखी होते, समस्यात होते, संकटात होते, निराशात होते. देवाने त्यांना रस्ता दिला, देवांचा उदासा, आणि ते प्रार्थनेमध्ये आल्यानंतर त्यांनी मस्त मन तण लावलं, देवावर विश्वास ठेवला, देवाच्या 4 गोष्टी लोकांना पण सांगितल्या, आणि शेवटची घटका परीक्षेच्या काळामध्ये देवापासून ते दूर झाले आणि जगाच्या ऐक मानवाच्या मागे लागले. व पास्टरच्या मागे मनाचे नाव मी घेऊ शकतो, परमेश्वराच्या मागे लागा. देवाने आम्हाला चांगली गुण दिले, चांगली कर्म दिली, चांगलं शिक्षण दिलं, चांगले नियम दिले, देवाची आम्हाला पूर्ण ओळख केली, न ओळख करून दिली, न लोकांना सांगितलं. तो ठिकाणी गेला तर माझ्या जीवनामध्ये हा चमत्कार झालेला आहे, आणि त्यानंतर तो देवाचा चमत्कार सोडतो आणि सैतानाच्या गोष्टीकडे, जगाच्या सर्व मोहामध्ये पडतो, आणि हळूहळू तो हल्ला त्याच्यावर पडला जातो आणि त्याचं जीवन नष्ट होतं. मला काल परवाच्या दिवशी एका ठिकाणी प्रार्थनेला गेलो. एक बाई प्रार्थनेले सर्व प्रभूने तिच्या जीवनात सगळं चांगलं केलं, सगळं चांगलं झालं, सगळं झालं, सगळं सुखी, 10 वर्षापर्यंत चांगलं जीवन झालं. त्यानंतर तिच्या जीवनात काय झालं माहित नाही, आणि देवापासून दूर झाले. तिकडे मी एका ठिकाणी प्रार्थना करायला जायचं. ते प्रार्थना करायला जात होतो, तिकडून ते बाई तिकडून जायची, तर ना प्रेज द लॉर्ड, ना काही भाषण. दुसऱ्याच्या घरात जाणार, तिथून परत निघून जाणार. पण जिथे ज्या देवाने माझं तारण केलं ते बघितलं. शेवटी काही काळात आजारी पडले, न जीवन घेऊन लोक 11:24 7 आत्म्याला बोलू नका. तुमच्यामध्ये भांडण असू दे, राग असू दे, नफरत असू दे, द्वेष असू दे, तर तुम्हाला मी एकच सावध करेन की येशूने काय शिकवले ते बघ, त्याने काय शिकवले की तिने काय शिकवले ते नका, कारण तुमचा अंत जवळ आहे. त्या बाईची दशा एवढी खराब झाली, तुम्ही सांगता अगदी. हात सोडू नका. मी एकच सांगतो तुम्हाला, जर हात सोडा तर जा प्रचार करा. मी पण तुमच्यासारखा प्रार्थनेत येतो, आणि मी पापात पडू नये म्हणून मी प्रार्थना करायचं. रात्री 11-12 वाजेपर्यंत की कोणा माणसाची संगत पकडायचं, प्रार्थनेत आहे तरी पण कोणाची संगत मैत्री करायची नाही. कारण मला माहितीये की माणसामध्ये पण शैतान येऊन बसतो की माझा नाश करायचा आहे, माझा घात करायचा. तसं तर असतं तर सगळ्यामध्ये देव असतात, ते सगळ्यांनी एकमेकांना मदत दिली, आणि मी सगळ्या गोष्टीमध्ये टिकत राहिलो. माझी दान मी सोडायचा प्रयत्न केला नाही, माझी गीत मला वाढवायचं आहे, मी हेच प्रयत्न केला. वाढत जेवढी पाप कमी न तेवढी दान जास्त, आणि जेवढी पाप कमी न तुमची प्रार्थना कमी. सगळ्या प्रार्थना कमी होतील तुमच्या. हळूहळू तुम्ही कमी करणारे लोक असतील बघायचे, तुम्ही आपाप, आणि त्यावेळेला तुम्ही समजून घ्यायचं की आता माझा अंत जवळ आला, कधी माझी घटका येईल मला कळून येणार. घाबरा असतो त्याला, भीती असतो, तेव्हा तुमची बुद्धी काम नाही करत, तो दुष्ट आत्मा तुमच्यात काम करते, आणि तो आत्मा तुम्हाला फिरवतो, मग कुठे ना कुठे फिरवतो, पण देवाजवळ नाही म्हणून. आता इव्हान 15:1-10 पर्यंत मला माहिती आज ती बाई ती दुनिया सोडून गेली. काय का म्हणतो, आत्मा भटकते, तो आत्मा देवाजवळ नाही. जुदाचा आत्मा बघा, जेव्हा त्यांनी येशूचा हात सोडल्यानंतर त्याचा आत्मा भटकला, आणि येशूने त्याला मग ते 27-50 पासून दिले. येशूने त्याला पुन्हा जाऊन आणलं, शैतानाच्या हातातून सोडलं. अरे हे जग आहे,
देवाच्या हाक आल्यानंतर तुम्हाला मेल्यानंतर पाठीमागे हे जग ना नातेवाईक तुमच्या समोर सगळे येते. जेव्हा तुम्ही प्रभूला जेव्हा स्वीकारतात ना मागतील ते, तेव्हा नातेवाईक असे पकडा, वचन ऐकणारे ना पाळणारे. वचन ऐकणारे पाळणारे नाही, ते तुमचे नाते नाही, ते तुम्हाला फसवणारे दुष्ट आत्म्याचं घर असतं. आणि ते आत्मे तुम्हाला सतावणार आणि तुमचा एक व्यक्तीचा तो ऑटोमॅटिकली आपोआप नाश करत असतो. त्याला त्याग करावं लागते, याला सगळ्या बाबतीत त्याग करावं. हालेलुया. येशूला मिळवायचं असेल, स्वर्ग मिळवायचं असेल तर स्वतःला त्याग करावा लागेल आणि ह्या त्यागातून तुम्हाला पुढे जायचं. हालेलुया. म्हणून हे जे काही 3:20 दिले ना, धार्मिक आपली धार्मिकता सोडून धर्म थोडला जातो खात्रीने मध्ये. तुम्ही सावध कधी राहायचं माहितीये का? ज्या वेळेला तुमच्या प्रार्थना असेल ना, त्या टायमाला कार्यक्रम असू दे, प्रोग्राम असू दे, कोणती व्यक्ती असू दे, त्या दिवशी कोणाला किंमत देऊ नका. कारण मग ते दाबत स्थिती. तू जेव्हा माणसासमोर तिथे देवाला नाकारला ना, तर तुझी नाती शेवटला तुला उपयोगी पडल्या. ना मैत्री असू दे, मित्र असू दे, कोण पण असू दे. त्या टायमाला तुम्हाला बघायला कोण येणार नाही. म्हणून तुम्हाला देव सांगेल, बघ त्या कॅमेऱ्यात बघतो ना, आता ह्या कॅमेऱ्यातून बघ. आपल्या येवण्याच्या पत्रामध्ये काय सांगितले, शेवटला आपल्या स्वतःचा न्याय करणार, तुमच्या तोंडाने तुमचा न्याय होणार. आपल्या तोंडानेच आपल्याला शेवटला न्याय होणार आहे. लक्षात ठेवा, तुमचा स्वतःचा न्याय तुम्हाला स्वतःलाच. जेव्हा परमेश्वर शेवटच्या दिवशी न्याय करेल ना, तेव्हा सगळ्यांना एकत्र केलं जाईल. बोला आता काय बोलतात. जे तू बोलणार नसेल ना, म्हणजे सांगते की मी बोलला नाही न खोटं बोलला असेल, तेच बोलायला लावेल तुला, रिपीट करेल. हे लपत नाही, ते शब्द टाईप केले जातात आणि परत रिटर्न आले. जसं टेप कशी गाणं बदलते, त्यात गाणी बंद जातात ना, तसं ते होणार आहे. तसं तुमच्या जीवनात आणि माझ्या जीवनात तेच. म्हणून पहिल्यांदा पाप आहे ना, ते खाली करा. जर आमच्यामध्ये पश्चाताप देणगी तर जीवनात कुठे समाधान शांती. अरे माणूस किती सन्मान करू दे, माणूस करू दे, तो आज जिवंत आहे, तो माझा सन्मान करील. तो गेला आता तो माझा काही सन्मान करायला बसणार नाही, पण तो माझा सन्मान हमेशा. जेवढं काम करता येते, जेवढं कार्य करता येते, जेवढं प्रार्थना करता येते, जेवढं देवाची सेवा करता येते, तेवढं करत राहा. एक डोकं व्यस्त ठेवा. जसा मोबाईल तुमचा व्यस्त असते ना, तसे हे व्यस्त ठेवा देवाच्या कामासाठी. मला हे करायचं व्यस्त करा. खाली बसलेलं घर शैतानाचं. नुसते विचार करणार तर शैतान तुमच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार घालणार ना. जिथे राग नसेल तर राग उत्पन्न करणार. ह्या दुष्टाई पळवायची असते तर तुम्हाला येशू ख्रिस्ताची गरज आहे. ही दुष्टाई पळवण्यासाठी प्रभू येशूची गरज आहे. आता प्रार्थनेतून दूर होण्याची गरज नाहीये. ही वेळ आता नाहीये. हा शेवट काळ मध्ये टपल्या आणि फार खतरनाक काळ आहे. फक्त प्रभू मध्ये शांती. योहान 14:27. येशू मध्ये शांती आहे. तुम्ही जा या जगाच्या सगळ्या गोष्टी, खाण्यात, पार्ट्यात, प्रोग्राम, लग्न प्रोग्राम जे काय पूर्ण करा. पण ज्या टायमाला तुम्हाला दुःख येते, कोण पण सोडायला नाही. योहान 16:20 मध्ये येशूमध्ये पण दुःख येते, दुःखच तुम्हाला आनंद करेल. दावीद काय सांगतो, माझे शत्रू पुष्कळ झाल्यात, असू दे, तू माझा आहे आणि मी तुझ्याबरोबर. बस, तू माझे गौरव, माझा डोके वर करणार. तू कसे दे, तूच माझा गौरव आणि तू माझे डोके वर कर. दाविदाचं प्रेम देवावर एवढं होतं आणि देवांचं प्रेम दाविदावर एवढं होतं. काय त्याचं लाईफ आहे, म्हणजे तो कसा देवाबरोबर एवढा मनाने नम्र आणि वचनाने आणि शिक्षणाने आज्ञेने कसा काय चालला असेल. रोज उठलं ना रात्री तरी देवाला सांगा, देवा तुम्ही माझ्यापासून दूर जाऊ नकोस. 73:26 पासून दिलेलं आहे. आज आपल्या जीवनामध्ये ना देवाने जे शिकवले, मी एक गोष्टी शिकवतो आणि शिकवतो. जी व्यक्ती तुम्हाला चांगली वाटते, याच्यापासून माझे फायदे आहेत,
आणि या व्यक्तीपासून मला मान सन्मान आहे, अशा माणसाला कधी सोडू नका. कारण मी अनुभव घेतले की येशूचा हात पकडल्यानंतर जो मला अनुभव आला की मी विचार करू शकत नाही. सल्ला देणारे तुम्हाला 1000 लोक आहेत, पण एक देवाचा सल्ला देणारा एक सुद्धा भेटणार नाही. कोणाच्या घशाला खास करतो. आपलं जीवन आहे, कोणाचे डोळे उघडत नाही मेट सारखं. जेव्हा तुम्ही प्रभूमध्ये असतील तेव्हा प्रभू तुमची जीवनात त्या सगळ्या गोष्टी जाणून. कुणाचे हे हात दुखते, हात दुखते. आपलं जीवन जे आहे ते परमेश्वर. मी बोलतो तुम्हाला, सरळ सांगतो की जगात मी माझ्या डोळ्याने अनुभव घेतले. जे लोकांनी प्रार्थना सोडले, देवापासून दूर गेले, त्यांचा अंत माझ्या डोळ्यासमोर दिसत आहे. फार कठीण म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये लाईफ झाला. तुम्हाला काय वाटलं सगळं धन पैसा तुमच्या जोडीला आला ना, मी आता सुखी राहील, आता देवाने मला सगळं दिलं. येशया ना 38 आणि 39 अध्याय वाचायचं. या गोष्टी जर तुम्ही वाचल्या असतील ना, ते धन दाखवू नका. ते मला देवाने दिलेले देव माझ्यामध्ये आहे ना, माझ्या देवाचेच गौरव झाले पाहिजे. मग सगळं दिलं. देवा मला तुझंच काम करायचं आहे. मी एक शब्दावर विचारतो आणि सगळ्यांचं बरोबर. फार गोष्टी आशीर्वादित झाल्या पाहिजे, ते आशीर्वाद विचार करेल ते पण आशीर्वाद झाले. प्रभूने असं नाणं घेतलेलं. मग ते 8:5 पासून बघा, शताधिपती आहात आणि त्यांना सांगते, हालेलुया, माझा चाकर अतिशय किंमतवर आहे. तुम्ही माझ्या छपराखाली येऊन नका. तोंडाचा एक शब्द तो आहे ना, तो बोलावाच, तो बरोबर. एवढे लोक प्रार्थनेत बसलेले, बरोबर ना, पण तेवढ्या लोकांचा विश्वास नव्हता. विश्वास जागतिक गोष्टीमध्ये सुटतो. हालेलुया. पण या माणसाचा विश्वास होता, तो सरळ अनुभवित होता. लोक या जगाच्या प्रेमामध्ये एवढे गुरफटतात तर देवाचा पण हात सोडतात. बरोबर, अशी एक सिस्टम आहे. पैशामध्ये, खाण्यामध्ये, हिरोमध्ये, कुठल्या हे तुम्हाला सुख देणार नाही. पण येशूच्या प्रेमामध्ये असं पडा की तुमच्या जिंदगीत जे हवा आहे ना, ते सगळं कधी तुम्हाला रडायची गरज येणार. कारण तुम्ही भविष्यामध्ये शांतीचं वातावरण बघितलं. जी शांती येशूमध्ये आहे ना, तुम्हाला 10 करोड रुपये कोणी दिले तरी शांती मिळेल असं नाही. तुमचं टेन्शन वाटतं. पहिले सांगेल मोबाईल घेऊ का मोठा, कोण गाडी घेऊ का, कोण टीव्ही घेऊ का, तर कोण फ्रीज घेऊ, आम्ही चला बंगला बांधू का, काय काय करू. अरे मस्त एक चांगली 4 व्हीलर घेतो, नवीन मार्केटिंगला आली. अरे का पहिली आशा पकडेल का नाही, आता 2 व्हीलर आहे सांगितलं, आता 4 व्हीलर पण पाहिजे. ही जी माणसाची आशा आहे ना, ती हमेशा निराशाच होते. अरे आपल्या प्रत्येकाला हाच अनुभव आपल्याला मध्ये 6:9 पासून येशूने आपल्या शिष्याला दिला. रोजची भाकर पाहिजे. रोजची जर भाकर आज मिळाली ना, तर तुम्ही भविष्यात समजून घ्या की मी आज समाधानी आहे. काय समाधान. एक काम करा, मस्त जेवण खा आणि त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं जेवण देतो, थोडंसं एक घास घ्या ना, जाईल का, पण एक आईस्क्रीम द्या बस, ते ऑटोमॅटिक दिले बघ तोंड कशी. कारण तेवढ्यासाठी जागा असते, कारण एक मोह ठेवलेला असतो त्यांच्यामध्ये. पण जेवणाचा एक घास नाही असेल तर फेकून देतील. पण 2 आईस्क्रीम ठेवले त्याने 2 काय 4 हुशार आहे. ती खुश आहे बघा. आईस्क्रीमचं नाव सांगितलं तेवढे खुश, पण प्रभू येशूचं नाव सांगितलं तर सगळे दुखी असे बसले. आणि रोज रोज तेच ऐकायला मिळते. आता येशया 22:13 आहे ना, उद्या मरायचं आहे ना, खा प्या मजा करा, बस झालं. हे आता खाणं पिणं करू नका, रूम करा, 14 देवाच्या राज्यात खाणपिणे नाही,
नीतिमत्व, जेवढा मनुष्य त्याग करेल बघा येशूमध्ये तेवढा आशीर्वाद आहे. मी हल्ली लोकांना बघतो, चित्र बघतो, प्रकरण 12-12 शैतान आपला काळ आहे तो तुम्हाकडे आहे. अजूनही लोकांना खेचा लावल्या प्रार्थनेतून बाहेर बाहेर. शेवटचा अंत एवढा खतरनाक बघा. शिक्षा जास्त आपल्याला होणार की ज्याने येशूला ओळखून सुद्धा न ओळखल्यासारखं करतात त्याला शास्त्राप्रमाणे एवढे मोठे दंड येणार आहे की तुम्ही विचार करू शकता. हालेलुया. मी एक गोष्ट शिकलेलं आहे, जे प्रार्थनेत जास्त नाही त्यांचा संवाद जास्त ठेवायचा. तुम्ही त्यांचा संवाद ठेवला ना की ते तुम्हाला खेचल्याशिवाय राहणार नाही गॅरेंटी. कारण बरेच लोक खेचले आता जी काही गेल्यात बघा, तुम्हाला माहित नाही काय कंडिशन आहे. हा खतरनाक. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलो की प्रार्थना सोडणारे लोक हळूहळू वाटतील, कारण ते शैतानाच्या हातात आहे, त्यांना सोडणार नाही. कधी प्रार्थना सोडू नका. ही शेवटची हात असते. याच्यानंतर कुठे जा काही नाही मिळणार. शेवटी अंतच जवळ आहे. आपल्या जीवनामध्ये एक शिक्षण घ्यायचं. जेव्हा मी एका दुकानात सुवार्ता सांगत होता ना, तर त्यांना मी सांगितलं जिंदगीमध्ये आपल्या जोडीला काय येत नाही, जी कर्म चांगली आहेत तीच येतात. तर मी सांगितलं बघ मी ही सेवा करतो. एक दुकानाचा मोठा दुकानाचा मालक आहे होलसेलर. तर त्यांनी मला स्टोरी सांगितली. 2 भाऊ, मोठा आणि तो छोटा. मोठ्या भावाचे दोन्ही किडन्या फेल. या छोट्या भावाने मोठ्या भावाला किडनी दिली. दोघी चालले, दोन्ही बिझनेस करतात, दोघी धंदे करतात. तर मी त्यांना सांगितलं जिंदगी आपल्या हातात नाही, कुठेतरी वेळ काढावा लागते. ही दण आहे ना, तुम्हाला काय वाटतं देवाजवळ पोहोचवते असं? भले धंदा करा, वांधा नाही, काम केलंच पाहिजे, मेहनत केलीच पाहिजे, कष्टही केले पाहिजे, पण देवाला विसरू नका. तुम्हाला संधी मिळते. आता मला कशी संधी मिळाली, त्या लोकांना प्रचार करायला मिळाला. देवाच्या योजना आपण नाही जाणू शकतो. 29 मग त्याला मी फोनवर सांगत होतं, बोलते काय काम असलं की मला सांगा, मी करत जाईल. बरोबर, मी काम खूप आहे पण पीक भरपूर आहे, पण काम करणे थोडे कमी आहेत माझ्यामध्ये. तर थोडेच लोक आहेत की असे धावतात, बाकी काहीच करू शकत. माझ्याने जेवढं काम होईल ना ते मी तुम्हाला करून देईन. जिंदगी हे दुसऱ्यासाठी देते, आपल्यासाठी नाही देते. ही आपल्या नातेवाईक दिवस सगळं झालं. तर मला सांग तुम्हाला जास्त वजन पण उचलत. जीवन आहे ना हे देवाने आपल्याला फ्री दिले आणि हे पण देवानेच दिले. तुला उद्योग धंदा देवाने दिलेले, पण वापर करणारा मी याच्यातून काय मिळते ना सगळं घेऊन घेतो. माझ्याकडे परत धन येत नाही, दान तेवढी येत नाही. म्हणून मला आता कष्ट करायला लागले की शेवट जेवढं आपल्याने ज्ञान बुद्धी देवाने दिली त्याच्याने होईल ते होईल करायचं आणि त्याच्यातूनच समोरच्याला पण फायदा झाला पाहिजे. गरज बोलताना परमेश्वराचा आशीर्वाद जो आहे ना तो कधी सोडायचा नाही. घराला आग लागली तर आग पेटून जाईल, काय आहे ते शून्यच आहे. बघा चांगली कर्म आहे ना हीच काम आहे. आता मी जिथे जातो ना तिथे मी हाच प्रचार. मला कोण ओळखत नाही तिथे मला ओळखतात. विचार केला काय आहे देवाच्या योजना. खरोखर प्रेषित 1:24 सर्वांचा हृदय जाणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि खरोखर मी एक अनुभव घेतला की येशूने सांगितलं ना ज्या घरात जाईल त्यात शांती, लोकांना शांती. मी तर सांगितलं माझ्याकडे काही नाही, मी शून्यात जे आहे त्याच्यातून करत करत काम करायला लागले. कारण मला येशू याद्वारे मी तुम्हाला शिकवणार, याद्वारे लोकांना रोजगार मिळणार, अनुभव मिळणार आहे. पैसा नाही. बघा पैशावर कधी प्रेम करू नका. पैशाचे प्रेमात पडणारी लोक नरकात जातात. लक्षात ठेवा. मानव प्रेम हे आहे ना गरजवंताच्या गरजा पुरवणं, ह्याला एक खुश आहे याच्यामध्ये होते. घे बाबा, निराश नका हो. त्या एका वस्तूसाठी जो मनुष्य आनंदित होतो, घे बाबा,
समाधान व्हा. येशूने तर आपलं बलिदान दिलं, सगळं दिलं. योहान 3:16 मध्ये वचन सगळं दिलं. आज आपल्यामध्ये सगळं मिळालेलं आहे. तुम्हाला माहिती, जेव्हा एक सैतान माणसाच्या आतमध्ये शिरतो ना, तेव्हा चांगल्या व्यक्तीला तो नफरताने बघतो. जुदास मध्ये तोच घुसला. आज पण समाजामध्ये मी अनेक लोकांना बघतो, तुम्ही आपल्या स्वतःला सांभाळा, ना तुमचा फायदा ना माझा फायदा. मला कोणाचं नफरत किंवा भांडण, नफरत, द्वेष करायचं नाही. आता दाविदाने नफरत नाही, द्वेष नाही, हेवाने केली. जर वाचून घे पुढचं तेवढं. बघा, तो बोलतो मी मोठ्याने मी परमेश्वराचा धावा करतो. बघा, तो आपल्या पवित्र डोंगरावरून माझा आहे. कोण माणूस नाही ऐकलं तर चालेल, पण देवाने माझं ऐकलं पाहिजे. तो बोलते पवित्र डोंगरावरून तो माझा आहे. आज आपण प्रार्थना घेतो, कोणाला आठवड्याची मिळते, कोणाला डेली मिळते, कोणाला रिट्रीट मिळते. अरे, हे जे जीवन तुम्हाला मिळाले बघा, हे अशासाठी आहे ना, ते तुमचं भविष्य बदलाव. हे जीवन देवाने आम्हाला फ्री दिलेलं आहे. पैसे नाही लागत, त्याला पैसे नाही लागत. देवाजवळ याला पैसा लागत नाही. एक हृदय लागते, एक समाधान लागते. माझं एक शिक्षण, तू रोज काय खातो ना, तसंच एका गरीबाचा वाटा ठेवूनच फायदे, खूप फायदे जे देवासाठी तुम्ही यूज करणार बघा, देव तुम्हाला कधी टाकणार नाही. पण या जगासाठी जर तुम्ही यूज करणार तर हे जग तुम्हाला टाकून जाईल. बघायला मेल्यानंतर मी अंग टाकले, झोपी गेलो, मी जागा झालो. तू काय सांगते? मी झोपी गेलो, काय सांगते? मी अंग टाकले, पण मला परमेश्वराचा आधार. आपला विश्वास तोच ठेवा. माणसाचा आधार, त्याचा आधार, याचा आधार. अरे, कोण आधार देणार नाही. आज एवढं मोठं आधार कार्ड आहे, तर त्याच्याने आधार कार्ड फायदे होतो. त्या आधार कार्डावरून पैसे देऊ जातात. लाखो लोकांनी मला गराडा घातलेला आहे, मी त्यांना भिणार नाही. कसे हे परमेश्वरा उठ आणि माझ्या देवा मला धारण करणारा एकच आहे. तुम्ही देवाला साथ मारा, त्या मागे नका, देवापासून दूर जाऊ नका. सावध राहा, काय होईल. तू माझ्या वैऱ्यांच्या तोंडात मारते. बघा, तो बघेल. आता माझ्या विरुद्ध आहे ना, 1794 मध्ये त्यांना काय करायचं ते करू दे. देव कधी देव मग बघतो. आपण बोलायचं नाही त्याविषयी, देव बघतो ना, मग सगळं सबमिट होते, सगळं काय होतं. त्याने दुर्जनाचे दात पाडलेले आहेत. बघा, तारण परमेश्वराच्या हातून होते, कोणा माणसाच्या हातून नाही. लोक चालले या प्रार्थनेत, त्या प्रार्थनेत, त्या प्रार्थनेत. आणि तुम्ही खरेदी करायचे एक अध्याय 6 पासून विसरलेले आहे. आणि योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये पण, योहानाच्या पहिल्या पत्रात 4 अध्याय पासून वाचले, 2 अध्याय पासून. अरे, आपल्या सगळ्यांना शिकायचं आहे. तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लागतो. हालेलुया. आता आपल्या जीवनामध्ये देवाने दिलेला जो आशीर्वाद आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. 34 प्रार्थना घेऊन प्रवेश होतात. सुंदर दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. सर्व मंत्र काम करत सरपंच, सर्व पोलीस कुटुंबीय आणि देवापासून दुरावलेले आहेत, त्या सर्वांना प्रभूचा आशीर्वाद म्हणून ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.